देशात लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यात महायुतीचे जे आहे ते महामेळावे होण्यास सुरुवात झाली। तर दुसरीकडे आता काँग्रेस देखील जे आहे ते निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे। उद्या राज्यातला पहिला काँग्रेसचा मेळा जो आहे तो पदाधिकाऱ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होणार आहे। काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथल्ला या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे आणि पश्चिम विदर्भाची संपूर्ण आढावा बैठक असणार आहे आणि या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असेल, बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण आदी महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आणि या आधी बोलण्यासाठी आपल्या सोबत काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमतीताई ठाकूर आहेत। ताई, काय सांगणार? लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे, भाजपच्या बैठकांचं सत्र सुरू झालं। आता पहिली बैठक जी आहे काँग्रेसची अमरावतीमधनं सुरू होते, पश्चिम विदर्भाचा मेळावा आहे, काय सांगणार? तुम्हाला ठाऊक असेल ह्याच्या आधी आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साहेब हे सगळीकडे बैठका घेऊन चुकलेले आहेत। आमचे नेते जनरल सेक्रेटरी AICC रमेश चन्नीथल्लाजी येत आहेत आणि पहिल्यांवेळा विदर्भामध्ये येत आहेत, अमरावतीमध्ये येत आहेत आणि त्या अनुषंगानं लोकसभा डोळ्यासमोर ठेवून सगळ्या कार्यकर्त्यांची भेटगाठ, सगळ्या लोकसभेचा आढावा आणि सगळ्या जिल्हा कार्यकारिणी असो किंवा आमचे शहरांची कार्यकारिणी असो त्यांच्यासोबत भेट हे आहे आणि ही प्रोसेस आहे आणि ती प्रोसेसमध्ये ते होत आहे। अतिशय महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ आहे अमरावतीचा, सातत्यानं काँग्रेस या ठिकाणी दावा करते आणि त्याच अमरावतीमध्ये उद्या बैठक पार पडते। उमेदवार कुठेतरी जाहीर होऊ शकतो किंवा आणखी काही चर्चा? नाही, बघा असं आहे, डिव्हिजनल हेडक्वार्टर आहे आणि म्हणून नेहमीच मीटिंगा अमरावतीला होत असतात। काँग्रेसने क्लेम नक्कीच केलेला आहे, पण महाविकास आघाडीच्या जी काही मीटिंग होईल त्याच्यामध्ये जे ठरेल तेच होईल। इंडिया आघाडीमध्ये जे आहे ते वंचित बहुजन आघाडी अधिकृतपणे आली नसली तरी एक विचारधारा एक आहेत। वंचितच्या मेळाव्यामध्ये नाना पटोले आलेलो, त्यामुळं राहुल गांधींच्या यात्रेमध्ये जे आहे ते प्रकाश आंबेडकर गेलं पाहिजे असं अनेकांचं मत आहे। राहुल गांधींनी आमंत्रण दिलं, पण प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की अधिकृतपणे आधी अलायन्समध्ये घ्या, महाविकास आघाडीमध्ये घ्या, कसं पहा? बिलकुल, आंबेडकर साहेबांनी गेलं पाहिजे, आलं पाहिजे। भारत जोडो न्याय यात्रा आहे आणि आपण ही यात्रा संविधानला सुरक्षित ठेवण्यासाठी सगळं खटाटोप आहे। आपण एका विचारधारेचे आहोत, आपण एका प्लॅटफॉर्मवर आलंच पाहिजे। मागे नाना पटोले साहेब आले होते आणि ह्यावेळेला काँग्रेसने विनंती केलेली आहे त्यांना, तर त्यांनी पण आलं पाहिजे, साथ दिली पाहिजे। एकत्र राहण्यातच मतलब आहे, एकत्र राहण्यातच संविधानाला आपण प्रोटेक्ट करू शकू। अनेक महत्त्वाच्या कंपन्या प्रोजेक्ट गुजरातला नेल्याचा सातत्यानं आरोप होतोय। आता मुंबईमध्ये जो फिल्म फेअर होत असतो तो आता 27 तारखेला जो आहे तो गुजरातला होणार आहे। 27 जानेवारी नाही, मी मागेच म्हटलं होतं, हे जे महाराष्ट्राचे नेते आहेत यांना सगळ्यांना गुजरातमध्ये न्या, कारण हे सगळं काही गुजरातमध्ये जाऊ देत आहेत। बघा, एक प्रकारचं एक भंपक काम या ठिकाणी सुरू आहे। असंवैधानिक करायचं, त्याला लिगली आहे असं दाखवायचं, मग आपले प्रोजेक्ट्स तिकडे जाऊ द्यायचे। तिकडे गेल्यानंतर मुंबईचं महत्त्व, महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं। महाराष्ट्र आणि मुंबई ही एक आर्थिक राजधानी आहे देशाची आणि ती टिकली पाहिजे, असं कसं करतायत? आणि एवढं म्हणजे लोक एवढे काही आंधळे नाही, लोकांनाही समजतं आहे काही गोष्टी, जे काय होत आहे ते चुकीचं होत आहे। आज तुम्ही बॉलिवूड पण हलवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे मुंबईला आणि महाराष्ट्राला कसं सहन होईल? शेवटला प्रश्न, महायुतीच्या बैठका झालेल्या आहेत राज्यभरामध्ये लोकसभानी आणि अनेक घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केली, स्वतः बच्चू कडूंनी नाराजी व्यक्त केली, सदाभाऊ खोत असेल, महादेव जानकर यांनी नाराजी व्यक्त केली आणि काल जागा वाटपात जेव्हा आलं त्यावेळेस भाजप 32 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते। कुठेतरी छोटे जे पक्ष आहेत त्याच्यावर अन्याय होत असल्याचं बोलत, तर कसं पहा? भाजपला सगळे छोटे पक्ष संपवायचे आहेत हे आपण बघतोय, ते त्यांचा अजेंडा घेऊन चालतात आणि खरं आता मला विचारायचं तर तुम्ही आघाडीबद्दल विचारा, युतीबद्दल मी काय खरं बोललं पाहिजे, त्यांचा गोंधळच आहे सगळा। नक्कीच, तर महायुतीचा जो आहे तो संपूर्ण गोंधळ सुरू असल्याची प्रतिक्रिया जी आहे ते काँग्रेसचे नेते यशोमती ठाकूर यांनी दिली। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।